नमस्कार माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि भावांनो, तुमचे सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक अतिशय सुंदर आणि नवीन दिशा देणारा ठरणार आहे. आज मी तुम्हाला तुमच्यासाठी जो विषय घेऊन आले आहे तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करणारा आहे. मित्रांनो, तुम्ही आता माझ्या व्हिडिओच्या थंबनेलवर जे वाचले आहे ते अगदी 100% सत्य आहे. येत्या 14 जुलै वार मंगळवार रोजी आषाढ महिन्यातील अत्यंत पावन, पवित्र आणि तितकीच तीव्र फळ देणारी दर्श अमावस्या तिथी येत आहे. हिंदू धर्मामध्ये दर्श अमावस्येला खूप मोठे आणि विशेष स्थान दिले गेले आहे. मित्रांनो, आपल्या शास्त्रात, पुराणात आणि तंत्रशास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की जेव्हा एखादी अमावस्या मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिची शक्ती कैक पटीने वाढते. जर कधी आपल्या आयुष्यामध्ये अशी महत्त्वाची तिथी किंवा संधी आली तर ती हाताची अजिबात जाऊ देऊ नये. कारण या विशेष नक्षत्रावर आणि तिथीला केलेले उपाय थेट तुमचे नशीब बदलून टाकतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. मित्रांनो, आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो आहे चपलेचा एक अत्यंत गुप्त आणि प्राचीन तोडगा. आता काही नवीन लोकांना ऐकायला हे थोडेसे वेगळे किंवा विचित्र वाटेल, कारण लोक विचार करतील की पूजेमध्ये चपलेचा वापर कसा काय करायचा. पण माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो, हा एक अतिशय जुना तांत्रिक आणि ज्योतिषीय तोडगा आहे ज्याचा उल्लेख आपल्या प्राचीन लोकपरंपरेमध्ये आणि तंत्रशास्त्रात आढळतो. मित्रांनो, हा उपाय नेमका कशासाठी केला जातो तर तुमच्या आयुष्यातील शत्रूंपासून, गुप्त विरोधकांपासून पूर्णपणे सुटका मिळवण्यासाठी, स्वतःचे व आपल्या पतीचे, मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे तुमच्या नशिबातील गरिबी, पैशांची चणचण आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो. शास्त्रानुसार चप्पल ही राहू आणि शनीचे प्रतीक मानले जाते आणि ती आपल्या शरीरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन ती जमिनीमध्ये गाडायचे काम करते. कधी कधी काय होते माता भगिनींनो, आपल्या जीवनात एकाच वेळी चारही बाजूने फक्त आणि फक्त अडचणीच येऊन उभे राहतात. माणूस विचार करतो की मी तर आजपर्यंत कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाचे पैशांचे किंवा मनाचे नुकसान केले नाही, मग माझ्यासोबत, माझ्याच कुटुंबासोबत असं का वाईट होतंय? आमचं नशीब एवढं अचानक कसं खराब झालं? चालता बोलता धंदा का ठप्प झाला? घरातील माणसं सतत का आजारी पडू लागली? तर माझ्या प्रिय माता भगिनींनो, अशा वेळी समजून जा की कोणाची तरी अत्यंत वाईट, पापी आणि हिंसक नजर तुमच्या हसत्या खेळत्या घरावर पडली आहे. किंवा एखाद्या गुप्त शत्रूने, जो तुमच्या पाठीमागे गोड बोलतो पण मनात विष बाळगतो, अशा व्यक्तीने तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी काहीतरी वाईट शक्तीचा किंवा तोडग्यांचा वापर केला आहे. जर तुमच्याही आयुष्यात अशा प्रकारच्या अद्भुत आणि मानसिक त्रास देणाऱ्या अडचणी आल्या असतील तर या 14 जुलैच्या दर्श अमावस्येच्या तिथीला चपलेचा हा छोटासा उपाय नक्की करून पहा. मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे तुम्ही चपलेने तिथे फक्त 7 वेळा मारले तर तुमचे नशीब एका रात्रीत पलटेल. तुमच्या मागे लागलेली साडेसाती, नजरदोष आणि शत्रूंची वाईट नजर कायमची संपून जाईल. माझ्या प्रिय माता भगिनींनो, माता लक्ष्मी आणि भगवान भोलेनाथ यांच्या असीम आशीर्वादाने तुमच्या घरात एवढा पैसा येईल की तुम्हाला तो सांभाळता येणार नाही. वर्षभर तुमच्या घरावर पैशांचा पाऊस पडत राहील आणि घरात सुख शांती नांदेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही फक्त घाईघाईमध्ये वरवर पाहू नका, तर तो शांतपणे ऐकून मनामध्ये एक ओळ समजून घेण्यावर जास्त भर द्या. शक्य असेल तर सध्या अशा जागी जाऊन बसा जिथे पूर्ण शांतता असेल. मोबाईलचा आवाज व्यवस्थित वाढवून घ्या जेणेकरून उपायाची एकही पायरी, एकही नियम तुमच्याकडून चुकणार नाही. कारण अशा उपायामध्ये नियम पाळलेले सर्वात महत्त्वाचे असते. चला तर आता थेट पहिल्या उपायाबद्दल अगदी खोलवर आणि सविस्तरपणे बोलायला सुरुवात करूया. तर बघा माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या माता भगिनींनो, शत्रू मग तुमच्या समोर उभा राहून बघा उघडपणे भंडारा असो किंवा नात्यात राहून पाठीमागून वार करणारा गुप्त शत्रू असो, चपलेचा हा छोटासा उपाय करतात जगातील कोणताही शक्तिशाली शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे बंद झालेले नशीब पुन्हा एकदा उघडेल. जो शत्रू कालपर्यंत तुमचं नुकसान करायला विचार करत होता तो स्वतःच अडचणीमध्ये इतका व्यस्त होईल की त्याला तुमचे वाईट करायला वेळच मिळणार नाही. मित्रांनो, त्याची सगळी वाईट शक्ती जागच्या जागी गळून पडेल. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठे बाहेर जावे लागेल का?
कोणत्या मंदिरात किंवा निर्जन जागी जावे लागेल का? तर असे अजिबात नाही. माझ्या प्रिय माता भगिनींनो, हा उपाय तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरातच करायचा आहे. तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. आणि मित्रांनो, एकही रुपया खर्च करायची गरज नाही. कोणालाही पैसे द्यायची सुद्धा गरज नाही. फक्त तुम्हाला तुमची स्वतःची एक चप्पल घ्यायची आहे. चप्पल जुनी असेल तरीही चालेल, नवीन असायलाच पाहिजे असं काहीही नाही. पण ती चप्पल तुमची स्वतःची वापरलेली असावी, तुमच्या पायाला लागलेली असावी. दुसऱ्या कोणाचीही चप्पल या उपायामध्ये घ्यायची नाही. नाहीतर हा उपाय उलटून स्वतःचे नुकसान होऊ शकते. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, हा उपाय घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतात. पण हा उपाय तुम्हाला एकतर रात्रीच्या वेळी करायचा आहे किंवा अगदी पहाटे सूर्योदयापूर्वी करायचा आहे. मित्रांनो, दुपारी किंवा संध्याकाळी हा उपाय करू नका. रात्रीच्या वेळी करणे सर्वात जास्त उत्तम आणि फलदायी मानले जाते. कारण रात्रीच्या वेळी घरात पूर्णपणे शांतता असते. मित्रांनो, सर्वजण त्यावेळी झोपलेले असतात. बाहेरची लोकं, घरातले लोकं सगळेजण झोपलेले असतात आणि तुम्ही अगदी एकांतात आणि एकाग्रतेने हा उपाय करू शकता. आता मित्रांनो, अगदी नीट कान देऊन ऐका की काय करायचं आहे. यामध्ये कोणतीही चूक करू नका. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये किंवा तुमच्या घरात जिथे कुठे पाण्याची तोटी म्हणजेच नळ लागलेला असेल आणि बघा मंडळी, तिथली जमीन पक्की फरशी किंवा सिमेंटची असेल, अशा जागी जायचं आहे. लक्षात ठेवा, बघा वॉश बेसिनपाशी किंवा सिंकपाशी उभे राहून हा उपाय करायचा नाही. कारण हा उपाय करताना जमिनीवर पाय मारणे अत्यंत गरजेचे आहे आणि बेसिनपाशी ते शक्य होत नाही. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आता चप्पल कोणती घ्यायची यात अजिबात गडबड करू नका. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. स्त्रियांसाठी नियम बघा, जितक्याही स्त्रिया, माता किंवा भगिनी हा उपाय करत आहेत त्यांनी आपल्या डाव्या म्हणजेच लेफ्ट पायाची चप्पल हातात घ्यायची आहे. आणि पुरुषांसाठी नियम, जर पुरुष हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या उजव्या पायाची चप्पल किंवा बूट जो काही असेल तो हातात घ्यायचा आहे. त्यानंतर माझ्या प्रिय माता भगिनींनो, माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आता ही चप्पल हातात घेऊन तुम्ही त्या बघा पाण्याच्या नळापाशी किंवा बाथरूममध्ये जा. तिथे तुम्ही गुळणी करू शकता. सोबतीला एक ग्लास स्वच्छ पाणी भरून घ्या. तिथे गेल्यावर सर्वात आधी तुम्हाला त्या ग्लासमधील पाणी आपल्या तोंडात भरायचे आहे. पाणी तितकेच भरा जितके तुमच्या तोंडात सहज बसेल आणि तुम्ही तोंड बंद करून शांतपणे विचार करू शकाल. आता जेव्हा तुमच्या तोंडात पाणी भरलेलं असेल, अगदी त्या क्षणी तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि तुमच्या शत्रूचे नाव मनातल्या मनात विचारात आणायचे आहेत. त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. पण आता इथे एक मोठा प्रश्न येतो की जर तुम्हाला शत्रूचे नावच माहीत नसेल, तो कोण आहे, मागून कोण करणी करते, तुमच्या व्यवसायावर कोणी वाईट नजर टाकली आहे, तेच तुम्हाला माहीत नसेल तर काय करायचे? तर मित्रांनो, काळजी करू नका. आजकालच्या जगात मित्रसुद्धा पाठीत खंजीर खुपसतात आणि शत्रू निघतात. जर 1% तुम्हाला शत्रू माहीत नसेल तर मनात फक्त अशा तीव्र विचार करा की जो कोणी व्यक्ती माझ्या पाठीमागे माझे वाईट करत आहे, माझ्या कुटुंबाचा छळ करत आहे, माझ्या पतीच्या किंवा मुलांच्या कामात अडथळे आणत आहे, त्याची वाईट शक्ती आज या क्षणी नष्ट होऊन जाऊ दे. तो आता कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. त्याने माझ्या किंवा बघा मंडळी, माझ्या नशिबावर केलेली सर्व वाईट कृत्य, सर्व करणी बाधा आणि काळी जादू उलटून त्याच्यावर परत जावो आणि त्याचा सर्वनाश होवो. यदि तुमचा व्यापार किंवा दुकान आधी खूप छान चालत होते आणि आता अचानक ग्राहक येणे बंद झाले आहे, व्यवसायात प्रचंड मंदी आली आहे किंवा सतत घरात आजारपण राहतंय, पैसा औषधांवर खर्च होतोय, तर मित्रांनो, तोंडात पाणी धरून हाच विचार करा की ज्या कुण्या पापी माणसामुळे माझ्या घरात ही वाईट परिस्थिती आलेली आहे, माझे वाईट दिवस आता संपले आहेत आणि त्या माणसाचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत. असा शत्रूचा आणि त्या वाईट नशिबाचा पूर्ण विचार मनात करून झाल्यावर तोंडातले पाणी तोंडातल्या तोंडात थोडेसे गोल गोल फिरवा आणि मित्रांनो, जोरात जमिनीवरती गुळणा करा, म्हणजेच थुंकून टाका. तोंडातले संपूर्ण पाणी एकाच झटक्यात बाहेर आलेच पाहिजे. आता त्यानंतरची पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. नीट ऐका. तुम्ही जे चप्पल किंवा बूट हातात घेतलेला आहे, त्याचा जो पुढचा टोकदार भाग असतो, त्याने त्या थुंकलेल्या पाण्यावरती तुमच्या उजव्या हाताने किंवा ज्या हाताने तुम्ही तुमची मुख्य कामे करता, त्या हाताने शत्रूचे नाव लिहायचे आहे. आता पाण्यावर चपलीने लिहित असताना मित्रांनो, ते तुम्हाला डोळ्यांनी स्पष्ट लिहिलेले दिसणार नाही, पण तुम्हाला मनात असा पक्का विचार करून लिहायचा आहे की
तुम्ही चपलीच्या टोकाने तिथे त्याचे नाव कोरत आहात. जर नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू, गुप्त शत्रू किंवा माझे वाईट नशीब असे लिहून टाका. त्यानंतर मित्रांनो, नाव लिहून झाल्यानंतर ती चप्पल खाली ठेवा आणि तुमच्या त्याच पायाने ती घालून घ्या. म्हणजे स्त्रियांनी डाव्या पायात आणि पुरुषांनी उजव्या पायात ती चप्पल घालायची आहे. चप्पल पायात घातल्यानंतर जेथे तुम्ही गुळणी केली आहे आणि बघा मंडळी, पाण्यावर नाव लिहिलेलं आहे, नेमक्या त्याच जागेवर चप्पल घातलेल्या पायाने जोरात आणि पूर्ण ताकदीने वेगाने सलग 7 वेळा मारायचे आहे. म्हणजेच बघा मित्रांनो, पाय जमिनीवर आपटायचा आहे. लक्षात ठेवा, चप्पल हातात धरून जमिनीवर मारायची नाही, तर पायात घालून बघा तो पाय जमिनीवरती जोरात 7 वेळा आपटायचा आहे, आदळायचा आहे. जसे तुम्ही थंबनेलवरती बघा मंडळी, पायातले ते 7 वेळा मारा, असे नशीब बदलेल. हे 7 वार तुम्हाला शत्रूच्या आणि तुमच्या नशिबातील वाईट शक्तींचे इरादे जागच्या जागी चिरडून नष्ट करतील. असा विचार करा की तुम्ही तुमच्या पायाखाली शत्रूची छाती, त्याचे सर्व ताकद, त्याचे वाईट इरादे आणि त्याची केलेली करणी पूर्णपणे चिरडून नष्ट करत आहात. मित्रांनो, आता त्यानंतर काय करायचे, तुमच्या घरात जर यज्ञाची किंवा धुपाची थोडी राख असेल तर ती राख घ्या. जर राख नसेल तर आपल्या घरात झाडांच्या कुंड्यात बघा असतात, त्या कुंडीतील थोडीशी माती बाहेर काढा. पण इथे खूप मोठी आणि अत्यंत महत्त्वाची सावधानता बाळगायची आहे. ती माती तुळशीच्या कुंडीतली अजिबात नसावी. तुळशीच्या कुंडीतील माती अत्यंत पवित्र आणि पूजनीय असते. ती या तांत्रिक उपायांसाठी वापरायची नाही. तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही झाडांच्या फुलाच्या कुंडीतील 2-3 चिमूट माती घ्या आणि तिथे तुम्ही हा चपलेचा उपाय केला आहे त्या पाण्याच्या गुळणीवरती ती माती टाकून द्या. माती टाकल्यानंतर लगेचच नळ चालू करा किंवा 2-3 मग अथवा अर्धी बादली पाणी ओतून ती माती आणि गुळणीचे पाणी संपूर्ण म्हणजेच पूर्णपणे तिथून वाहून जाऊन द्या. ती जागा एकदम स्वच्छ करा. बस एवढाच हा उपाय आहे. हा उपाय तुम्हाला वारंवार करावा लागणार नाही. फक्त या दर्श अमावस्येला किंवा कोणत्याही अमावस्येला 1 ते 2 वेळाच केल्याने तुम्हाला एवढा प्रचंड फरक दिसेल की शत्रू तुमच्या आयुष्यातून, तुमच्या कुटुंबापासून मैलोनमैल दूर पळून जाईल आणि तुमचे नशीब पालटून घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य येईल. माझ्या प्रिय माता भगिनींनो, आता आपण चपलीशी जोडलेला दुसरा एक अत्यंत चमत्कारी, गुप्त आणि सोपा उपाय पाहणार आहोत, ज्याच्या वापराने तुम्ही जगातील कितीही मोठ्या आणि क्रूर शत्रूचा सुद्धा धुळीस मिळवू शकता. मित्रांनो, त्याला धूळ चाखायला लावू शकता. हा उपाय देखील अतिशय प्राचीन आणि सिद्ध उपाय मानला जातो. मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते नीट लिहून घ्या किंवा नीट नोट्स करून ठेवा. गडबड करू नका. यासाठी तुम्हाला तुमची एक जुनी चप्पल, जी तुम्ही आत्ता वापरत नाही किंवा टाकून देणार आहात, अशी एक पांढरा कोरा कागद घ्या. त्यावरती रेषा नसतील तर आणि काळ्या शाईचं पेन किंवा काळा मार्कर पेन घ्यायचा आहे. यामध्ये लाल किंवा निळा पेन वापरायचा नाही, फक्त काळाच पेन वापरायचा आहे. कारण काळा रंग राहू आणि शनीला शांत करतो आणि शत्रूंची शक्ती खिळखिळी करतो. आता मित्रांनो, या उपायाची विधी अगदी शांतपणे आणि लक्ष देऊन समजून घ्या. सर्वात आधी त्या पांढऱ्या कोऱ्या कागदावर काळ्या पेनाने तुमच्या त्या शत्रूचं नाव, पूर्ण नाव लिहून टाका. पुन्हा एकदा सांगते, जर शत्रू गुप्त असेल, मागून त्रास देणारा असेल आणि त्याचे नाव तुम्हाला माहीत नसेल तर त्या कागदावर काळ्या पेनाने फक्त गुप्त शत्रू किंवा माझे वाईट चिंतणारा शत्रू असे लिहून टाका. नाव लिहून झाल्यानंतर त्या कागदाची व्यवस्थित लहान घडी करा आणि मित्रांनो, तुमच्या त्या जुन्या चपलेच्या खाली, म्हणजे चपलेला बघा तळव्याच्या खाली तो कागद व्यवस्थित दाबून ठेवा. तो कागद चपलेच्या खाली अशा प्रकारे ठेवा की बाहेर दिसणार नाही. आता तुम्हाला काय करायचे आहे, रोज सकाळी उठल्यावर आणि रोज संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर ती जुनी चप्पल पायात घालायची आहे आणि मित्रांनो, आपल्या घरातील कोपऱ्यात किंवा बाथरूमच्या पक्क्या जमिनीवर जोरजोरात 3 वेळा मारून पाय आपटून मनातल्या मनात शत्रूचे नाव घ्यायचे आहे आणि मोठ्याने किंवा मनात म्हणायचे आहे की तुझा सर्वनाश होऊ दे, तुझी वाईट शक्ती नष्ट होऊ, तू माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मार्गातून कायमचा हटून जा. हा प्रयोग तुम्हाला सलग 7 दिवस किंवा जास्तीत जास्त 21 दिवसाचा करायचा आहे. मित्रांनो, यामध्ये एकही दिवस मध्ये खंड पडू देऊ नका. जर मासिक धर्म किंवा सुतक असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून हा उपाय तुम्ही करून घ्यावा. जेव्हा तुमचे 7 किंवा 21 दिवस पूर्ण होतील, म्हणजेच हा उपाय पूर्ण होईल, तेव्हा ती चप्पल आणि त्याखाली दाबलेला तो कागद
घरामध्ये एका मिनिटासाठी सुद्धा ठेवू नका. तो सरळ घराबाहेर घेऊन जा आणि एखाद्या सुनसान जागेवर, निर्जन ठिकाणी किंवा वाहत्या नदीच्या ओढ्याच्या पाण्यामध्ये नेऊन टाकून द्या किंवा वाहून टाका किंवा त्यानंतर तुम्ही जाळून टाकलं तरी सुद्धा चालेल. पण मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर मागे वळून न बघता थेट घरी या. घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवा. या उपायाच्या प्रभावाने शत्रूची सर्व नकारात्मक ऊर्जा जागच्या जागी नष्ट होते. शत्रू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातो आणि तुमचे कोणतेही नुकसान करण्यात तो आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. मित्रांनो, तिसरा चमत्कारिक उपाय आहे लिंबू, काळा धागा आणि चपलेचा तोडगा. हा उपाय देखील शत्रूची नजर आणि घरातील करणी बाधा उतरवण्यासाठी अत्यंत वेगवान आणि रामबाण मानला जातो. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमची एक जुनी चप्पल किंवा पिवळा धमक डाग नसलेला लिंबू आणि एक छोटासा काळा धागा घ्यायचा आहे. सर्वात आधी त्या लिंबावर काळ्या पेनाने किंवा मार्करच्या साहाय्याने तुमच्या शत्रूचे नाव लिहा. नाव माहीत नसेल तर गुप्त शत्रू लिहा किंवा फक्त शत्रू लिहिला तरी चालेल. आता तो लिंबू आणि तो काळा धागा तुमच्या त्या जुन्या चपलेच्या खाली व्यवस्थितपणे दाबून ठेवा, जेणेकरून तो लिंबू चपलेच्या वजनाने दबला जाईल. ही चप्पल तुम्हाला तुमच्या घरात सलग 7 दिवसापर्यंत रोज थोडा वेळ पायात घालून फिरायचा आहे, जेणेकरून त्या लिंबावर तुमच्या पायाचा सतत दाब पडेल आणि शत्रूची शक्ती क्षीण होईल. जेव्हा 8वा दिवस येईल तेव्हा सकाळीच कोणाशीही न बोलता उठून ती चप्पल आणि तो दाबलेला लिंबू घरातून बाहेर काढा आणि एखाद्या सुनसान जागी, निर्जन चौकात नेऊन फेकून द्या किंवा जाळून टाका. मित्रांनो, हा उपाय कुटुंबातील इतर सदस्य देखील करू शकतात. जर त्यांना खूप जास्त त्रास होत असेल तर या उपायाच्या प्रभावाने घरावर लागलेली कितीही जुनी आणि अत्यंत वाईट नजर एका झटक्यात उतरते आणि शत्रू तुमच्यावर असणारा तांत्रिक प्रभाव हळूहळू पूर्णपणे शून्य होतो. माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि भावांनो, जर काही कारणास्तव तुम्हाला हे चपलीचे उपाय करणे शक्य नसेल किंवा काही अडचणींमुळे तुम्ही ते करू शकत नसाल, तर या दर्श अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे काही इतर अतिशय सोपे तितकेच प्रभावी उपाय देखील करू शकतात, ज्याने तुमचे नशीब चमकेल. मिरची आणि लिंबाचा तोडगा. या दर्श अमावस्येला बाजारातून ताजी 7 लवंगी मिरची आणि एक पिवळा लिंबू आणायचा आहे आणि काळ्या धाग्यात ओवून घ्या आणि तुमच्या घरातील किंवा दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या अगदी मधोमध लटकवा. त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती किंवा शत्रूंची नजर घरात प्रवेश करू शकत नाही आणि लक्ष्मीचा वास राहतो. त्यानंतर हनुमान चालीसा पाठ. जर शत्रूंचा त्रास खूप जास्त असेल तर या अमावस्येपासून नियम करून रोज संध्याकाळी हनुमान चालीसाचं पाठ करा आणि बजरंग बलीकडे शत्रू निवारणासाठी डोळे मिटून प्रार्थना करा. बजरंग बलीच्या कृपेने मोठे मोठे संकट देखील दूर पळून जातात. लवंग आणि कापराचा उपाय. दर शनिवारी आणि अमावस्येच्या संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा, सरसोच्या तेलाचा किंवा तुमच्याकडे जे शक्य आहे त्या तेलाचा दिवा आपल्या देव्हाऱ्यात किंवा मुख्य दारापाशी लावा आणि त्यात जळत्या दिव्यामध्ये 2 अखंड लवंगा, ज्याचे फूल तुटलेले नसावेत, अखंड फूल असावेत, अशा टाकून द्या. त्यामुळे सर्व प्रकारची शत्रुबाधा आणि पितृदोष दूर होतात आणि घरात पैसा टिकून राहतो. मित्रांनो, उपाय करताना घ्यायची काळजी सर्वात महत्त्वाची. बघा, काळजी आणि सावधानता. माझ्या प्रिय माता आणि भगिनींनो, चपलेचे हे उपाय जितके ऐकायला सोपे वाटतात तितकेच ते प्रचंड शक्तिशाली, तीव्र असतात. त्यामुळे मनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे उपाय केवळ आणि केवळ त्याच शत्रूंसाठी किंवा विरोधकांसाठी करा जे तुम्हाला खरोखर मानसिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रास देत आहेत. त्यांच्यामुळे तुमचे जगणे कठीण झाले आहे. उगाच कोणा निर्दोष व्यक्तीवर, आपल्या घरातील किरकोळ भांडणावरून किंवा शेजारच्यांशी झालेले लहान सहान वादांसाठी या उपायाचा वापर करू नका, अन्यथा याचे उलट परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. दुसरी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना पूर्ण गोपनीयता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. उपाय करताना घरातले किंवा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला याबद्दल आधी सांगू नका. कोणी टोकायला नको की तुम्ही काय करत आहात. जितकी गोपनीयता तुम्ही या उपायामध्ये बाळगाल तितकाच हा उपाय 100% आणि अत्यंत शक्तिशाली पद्धतीने काम करेल. मित्रांनो, मला पूर्ण विश्वास आहे की या 14 जुलैच्या दर्श अमावस्येला हा उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांवर, शत्रूंवर मात कराल आणि तुमचे जीवन सुखी कराल.
व्हिडिओ आवडला असेल तर, माहिती मोलाची वाटली असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे पण मला कमेंट करून सांगा. तसेच हर हर महादेव नक्की लिहा, जेणेकरून महादेवांची आणि स्वामींची आणि हनुमानजींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहील. तुम्हा सर्वांचे कल्याण होवो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. भेटूया पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.